माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण निश्चितच खासदार केलेलंच आहात, ते आपले इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते सन्माननीय विनायकरावजी राऊत, आपल्या सर्वांचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय रमेशरावजी कदम, व्यासपीठावर बसलेली तिन्ही पक्षांची म्हणजे आमची बुधाबाई दलवाई वगैरे सगळीच तिन्ही पक्षांची सगळी प्रमुख मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर आता आम्ही काही सांगावं, तुमचं मतपरिवर्तन करावं, तुमचं प्रबोधन करावं आणि मगच तुम्ही मतदान कोणाला करणार हा निर्णय या निवडणुकीमध्ये करण्याची आता गरज राहिली नाही. या देशामध्ये काय घडतंय, या देशामध्ये आजचे जे दिल्लीमध्ये बसलेले राज्यकर्ते आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलेले जे राज्यकर्ते आहेत, ते राज्यकर्ते कशा पद्धतीने वागतायत हे आता तुम्हाला सांगण्याची काही गरज राहिली असं मला काय वाटत नाही. किंबहुना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडाफोडीचे, पक्ष चोरण्याचे, पक्षाची नावं चोरण्याची, पक्षाची निशाणी चोरण्याचं जे काम सुरू झालेलं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नाही. याचा अर्थ एकमेकाच्या पक्षामधले लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेले नाहीत का, फोडाफोड झाली नाही का, असं नाही म्हणता येणार नाही, ती झालेली आहे. ज्या ज्या वेळेला या देशामध्ये अनेक पक्ष फुटले, त्या त्या वेळेला फुटलेल्या पक्षांना खरा पक्ष कोणता हे ठरवत असताना निवडणूक आयोगानं मूळ पक्षाची निशाणी गोठवण्याचं काम केलं. तुलाही देणार नाही, यालाही देणार नाही, तू नवीन निशाणी घे, तू त्या नवीन निशाणी घे, असे दोन्ही गटांना सांगण्याचं काम या देशामध्ये यापूर्वी अनेक वेळा झालंय. पण ज्यांचा मूळ पक्ष आहे तो पक्ष मत काढून बंडखोर गटाला दिल्याचा इतिहास या देशामध्ये यापूर्वी कधीच नव्हता. या देशामध्ये कधीच नव्हता. या महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले, भारतीय जनता पार्टीने 2 पक्ष फोडले. आज इथपासून अख्ख्या जगामध्ये भले शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीतरी वेगळी मतांतर असू शकतात, पण जर प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची, तर कोणी सांगेल शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, तर कोणी सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे, हे कोणी सांगेल. आज बाळासाहेब हयात नाहीत म्हणून त्यांचा पक्ष उचलून कोणाला तरी दिला हे सांगितलं जातं, पण पवार साहेब स्वतः हयात आहेत. पवार साहेब स्वतः हयात आहेत आणि त्याच पवार साहेबांचा पक्ष बंडखोर गटाला देण्याचं काम महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग करतो. लोकशाही धोक्यामध्ये आहे जे म्हणतो आपण, ते ही लोकशाही धोक्यामध्ये आहे. लोकशाही धोक्यामध्ये आहे म्हणजे काय आहे नेमकं? आज निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, विधानसभेचे अध्यक्ष ही स्वायत्त संस्था आहे, पार्लमेंटचे अध्यक्ष ही स्वायत्त संस्था आहे, न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे, ईडी, सीबीआय, NIA, इन्कम टॅक्स या स्वायत्त संस्था आहेत. पण या स्वायत्त संस्था स्वायत्त राहिल्या आहेत का? या स्वायत्त संस्थांवर कुठलाही राज्यकर्ता असेल तर त्या राज्यकर्त्याला त्या स्वायत्त संस्थांना कुठल्याही प्रकारचा आदेश देता येत नाही. घटनेमधली तरतूद म्हणजे काय, घटनात्मक पद म्हणजे काय, आज घटना या ठिकाणी संपते अशी आपण भीती उद्या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे काय, तर याचा उल्लेख मी केला. या पदांवर कुठलाही देशामधला राज्यकर्ता असेल तर त्या पदांवर त्याची हुकूमत गाजू शकत नाही.
ते स्वतंत्रपणे काम करू शकतात. तो स्वतः सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे असा भेदभाव केला जात नाही. पण आज या देशामध्ये 2014 साली या देशामध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं. 65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं आणि म्हणून आता देशामध्ये परिवर्तन पाहिजे असं या देशातल्या जनतेला वाटलं आणि त्यांनी परिवर्तन घडवलं. परिवर्तन घडवण्यापूर्वी आजचे पंतप्रधान असेच एखाद्या हिरो सारखे स्टायलिश यायचे आणि प्रश्न विचारायचे, 60 साल में इस देश में कुछ हुआ है क्या? तर आमचे ह्या जेवलेताई पहिल्यांदा उठायच्या, कुछ नाही. मग इकडे बघायचे, मग इकडे बघितल्यानं आमचे इकलाच भाई उठायचे, कुछ नाही. मग इकडे तरुण ते तर काय नुसते टनाटाना उड्याच मारायचे. झालं 60 साल में कुछ नहीं हुआ. मग दुसरा प्रश्न असायचा, काला धन लाने का नहीं लाने का? लाने का. लाने का नहीं लाने का? लाने का. मग काला धन लाने का तो रखने का कहा? सगळ्यांना काळजी वाटायला लागली, आता कुठे ठेवणार हे. लगेच पुढचा मग डायलॉग पंतप्रधान तेव्हा पंतप्रधान नव्हते, नरेंद्र मोदी मारून मोकले, अरे लाने का तो यूं ही एक के खाते में 15-20 लाख रुपया डालने का. जो तो उठला तो गेला खाती काढायला. आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10 वर्षामध्ये 15 लाखाची 30-30 लाख रुपये झालेत का नाही? अरे काय नाही सांगता. आता पंतप्रधानांनी नवीन घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये की इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून 3000 कोटी रुपये मी गोळा केले. एवढी निवडणूक होऊ द्या, ते सगळे तुमच्या खात्यात टाकतो. त्याची तुम्हाला चिंता वाटत असेल, या लोकशाहीची तुम्हाला चिंता वाटत असेल, हे संविधान टिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर 7 मेला कुणी न सांगता कुणी न बोलता स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि विनायक राऊत यांच्या नावासमोरची मशाल पेटवा. अशा प्रकारची तुम्हाला विनंतीने आग्रह करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. बोलण्यासारखे विषय अनेक आहेत. अख्ख्या राज्यभर फिरतोय, बोलतोय. विदर्भातून आलोय. विदर्भातल्या 6-10 जागांची निवडणूक झाली. आज सांगतो, आज जबाबदारीनं सांगतो, आले निवडून, आले कदाचित काटावर तर नितीन गडकरी येतील, त्यापेक्षा 10च्या 10 जागा इंडिया आघाडीच्या येतील. आले निवडून तर जे नितीन गडकरी सांगत होते की कुठल्या गल्ली कोणासमोर मी मत मागायला जाणार नाही, मी पत्रक काढणार नाही, मी कोणाला हार घालणार नाही, मी कोणासमोर विनंती करणार नाही, सगळ्या क्लिप पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो. मी प्रचारातून तिथून आलोय, मी तिथं रान उठवलं. नितीन गडकरींच्या पुढ्या कुटुंबाला सगळ्या गल्ली बोळामध्ये, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये, बौद्ध वाड्यामध्ये जाऊन आमच्या बाबांना मत द्या, आमच्या बाबांना मत द्या म्हणून सांगायची वेळ आहे. लोकशाहीची ताकद ही आहे, लोकशाहीची जादू ही आहे, तुमच्या एका मताची ताकद ही आहे. हो नरेंद्र मोदी असे किती आले आणि गेले. नरेंद्र मोदी कोण आहेत या जनतेसमोर? कारण शेवटी तुम्ही जनता हा जनार्दन आहात. जनार्दन म्हणजे साक्षात ईश्वर तुम्ही आहात. तुमच्या पुढे नरेंद्र मोदी मोठे आहेत? मोठे आहेत का? मोठे नाहीत ना. आणि म्हणून ही मतांची ताकद दाखवायची असेल तर 400 पार म्हणून जे सांगतात त्यातला एक कमी करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि तो जर कमी करायचा असेल विरोधकाचा तर आपला एक वाढवायला हवा का नको? आपल्या बाजूला एक मतदार वाढवायचा की नाही वाढवायचा? खासदार वाढवायचा की नाही वाढवायचा? वाढवायचा ना. आज काय लोक सांगतात आम्ही विकास करणार आहोत, आम्ही हे करणार आहोत, आम्ही ते करणार आहोत. आठवा तो पूर चिपळूण शहरातला 23 जुलैचा, आठवा तो पूर 2005चा, आठवा तो पूर 2007चा. पण परवांच्या दिवशी आलेला पूर उद्धव साहेबांचं एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं, चालता येत नव्हतं. आणि 25 जुलै 2022ला 2021 ला उद्धव साहेब आले होते या शहरामध्ये. थोडक्यात उद्धव साहेब त्या वेळेला आले होते आणि सगळ्या शहरामध्ये चालले. मला भारतीय जनता पार्टीला विचारायचं आहे, त्यावेळेला तुमचे 2 माजी मुख्यमंत्री या शहरामध्ये आले होते की नाही आले होते? 2 माजी मुख्यमंत्री आले होते. फार मोठ्या वल्गना केल्या, उद्धव साहेबांना शिव्या दिल्या, कलेक्टरला दम दिला. काय या पुरामध्ये होरपळलेल्या, पुरामध्ये संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या चिपळूण शहराकरता तुम्ही काय दिलं?
काय दिलं? या चिपळूणचं एक शिष्टमंडळ, भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटायला गेलं होतं. वाचलत की नाही तुम्ही? काय दिलं अर्थमंत्र्यांनी माझ्या शहराला? काही दिलं नाही. पण कोरोनाचं संकट असताना, केंद्र सरकार मदत करत नसताना आज कायदेशीर बघा. आणि जे आमदार म्हणतात की पलीकडे मी विकासाकरता गेलो, त्यांना माझं आव्हान आहे. अरे त्यावेळेला या चिपळूण शहरातल्या पुराचा गाळ काढण्यापासून या चिपळूण शहराला अजिबात कधीही भविष्यामध्ये पाण्याचा महाड शहराला खेळाला धोका येऊ नये म्हणून बजेटमध्ये 10,000 कोटी रुपयाची तरतूद उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारने केली, महाविकास आघाडीने. मीच मांडला कॉलेजमध्ये हा विषय. आणि त्यातले पूर्णपणे 3,200 कोटी 3200 कोटी एकट्या चिपळूण शहरा करतायत. शेखर निकम विकासाकरता गेलात ना? महाविकास आघाडी विकास करत नव्हती. काय सांगता तुम्ही विकासाचं कौतुक? मला मी बोलत नव्हतो, कारण प्रत्येकाच्या विरोधात मीच बोलायचं प्रत्येक वेळी. आणि बाकीच्यांनी मात्र इथं दपूचे 10 पाय ती म्हणवती ना पूर्वी, पोटात पाय घ्यायची. काय विकास म्हणजे काय? हा मोठा तुम्ही मुरादपूरचा पूल मला सांगताय, कौतुक आम्ही करतोच. पण त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशन ते गंगारेश्वरला बांधलेला पूल हा भास्कर जाधवच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. विसरला? हा गोलकोटचा पूल, गोलकोट ते करमाणे, हा पूल कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? हा जुळवण्यात जाणारा पूल हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? इथं तत्कालीन नगराध्यक्ष अजमलभाई पटेल बसलेले आहेत. या बाजार पुलाला स्वतः आणून पैसे कोणी दिले? कोणी? काय सांगताय तुम्ही? मोठं कौतुक आम्हाला विकासाचं. अरे ज्या वेळेला पक्षाच्या पाठीमागे अडचणीच्या काळामध्ये उभं राहण्याची गरज होती, त्यावेळेला पक्षाची साथ सोडून तुम्ही गेला. केलं की नाही? उद्धव साहेबांना सगळे सोडून गेले, पण विनायक राऊत भास्कर जाधव सोडून तो सोडा, विरोधकांच्या विरोधात, गद्दारांच्या विरोधात लढतायत. आज गरज इथे ही होती. 84 वर्षाच्या वयोवृद्ध शरद पवार साहेबांच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभं राहण्याची ज्या वेळेला गरज होती, त्यावेळेला तुम्ही त्यांना साथ सोडून गेलात. रमेश भाई, तुम्हाला एवढंच सांगतो की आज तुम्ही ते आव्हान पेलत आहात. या तुमच्या आव्हानाला तुम्ही एकटे नाही, तर तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. या आव्हानाला तुम्ही जाहीरपणे सामोरे जा. लोक तुमचा आदर करतील, लोक तुमचा सन्मान करतील. शेवटी जनता ही लढवय्याच्या पाठीमागे उभी राहते. आज अमित शहाना सांगतो, योगी आदित्यनाथला सांगतो, तुम्ही यायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तर आलात तरी सुद्धा विनायक राऊत आणि कोकणातली जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो.